संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे लागले होते, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकालाचे इकडे संपूर्ण देशांचे लक्ष लागले होते। परंतु या परिस्थितीमध्ये आज दर्यापूर नगरीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून गजानन लवटे यांनी विजय प्राप्त केला आहे। काय सांगसाल? मायबाप जनतेने मला जो आशीर्वाद दिला आणि मतदारांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या भरोशावर आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी जो मला निवडून आणण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केली आणि रात्राचा दिवस एक केला आणि सगळ्यांनी मिळून तिथं आमचे बलवंतरावजी खासदार असो, आमचे सुधाकरजी भारसाकडे असो, आमचे बाळासाहेबजी हिंगणीकर असो, प्रमोद पाटील दाडू असो, विकास भाऊ येवले असो, कपिल भाऊ देशमुख असो, सुनील भाऊ डिके असो, या सगळ्या महाविकास आघाडीच्या आता नाव घेतलं तर भरपूर नाव आहेत, कारण या लोकांनी खूप मेहनत घेतली। म्हणजे मला माझी निवडणूक आहे हे मला वाटू दिली नाही आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून आणि लोकांपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न केला। लोकांनी मला म्हणजे जनतेने मला डोक्यावर घेतलं। हा विजय जो आहे हा धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा आहे। माझ्याजवळ जनशक्ती होती, जनशक्तीच्या भरोशावर मला दोन आमदार माझ्या समोर उभे असताना जनतेने मला प्रतिसाद दिला आणि जनतेने मला निवडून आणलं। त्याबद्दल मी मायबाप जनतेचे खूप आभारी आहे आणि त्यांचं ऋण मी त्यांच्या कोणत्याही कामात त्यांनी मला बोलावलं असतं ते मी फेडण्याचे प्रयत्न करेन। सर्व धर्म समभाव एका जुटीनं तुमच्या दर्यापूर मतदारसंघामध्ये संपूर्ण सर्व धर्म समभाव तुमच्याजवळ एकत्रित होता? हो, नक्कीच। सर्व धर्म समभाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे सगळे 18 पगड जातीचे लोक आमच्यासोबत होते। त्यामध्ये मुस्लिम असो, बौद्ध असो, हिंदू असो, कोणीही माझ्यासोबत म्हणजे भेदभाव न करता माझ्यासोबत एकत्र राहिले आणि भविष्यात मी पण त्यांच्यासोबत एकत्र राहील एवढी ग्वाही देतो। संपूर्ण महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी वर्ग, दर्यापूर मतदारसंघामधील शिवसेनेचे पदाधिकारी असो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संपूर्ण पदाधिकारी हो, तसेच शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीचे संपूर्ण पदाधिकारी यांनी पूर्ण एकजूट करून तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न केला। हो, मला सगळे मिळून निवडून आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे आम्ही आभारीच आहे आणि सगळ्यांनी मिळून माझा प्रचार केला। प्रचारादरम्यान सगळे लोक नेते मंडळी सगळे हजर होती आणि त्यामध्ये मुख्यतः आमचे खासदार बलवंतरावजी वानखडे, नितेश दादा वानखडे या लोकांचाही खूप मोठा सहभाग आहे। माझ्यासोबतचे तर माझे सहकारी हे माझ्यासोबत म्हणजे तळागाळातून मी 30 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, हे तळागाळातले लोक आहेत। हे तर मला तिकीट भेटली तेव्हापासूनच माझ्यासोबत जे जुने जागते लोक जे घरी बसले होते, महाविकास आघाडीची तिकीट जर आपल्या उद्धव साहेब गटाला नाही भेटली ते तर घरी बसले होते, पण मला तिकीट भेटल्यानंतर हे लोक म्हणजे म्हणजे अंगारसारखे बाहेर निघाले आणि उत्साहानं बाहेर निघाले। तो उत्साह कायम राहिला, टिकून राहिला आणि मताच्या पेटीमध्ये दिसला। आपल्यासोबत होते गजानन लवटे यांनी संपूर्ण अशी परिस्थिती दाखवली का शिवसेनेला सुद्धा मतदारसंघ गेला, परंतु गजानन लवटे हे संपूर्ण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे। धन्यवाद दादा।